मुखेड न्यूज 24, गावाकडची खबर ग्लोबल नजर, गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। नमस्कार, आपणा सर्वांचं मुखेड न्यूज 24 या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आणि आपण पाहतात मुखेड न्यूज 24। विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी येथे सुरू असलेल्या श्रावण अभिवाचन मालेमध्ये आणि गुरुपुष्प मालिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या 5व्या गुरुपुष्पासाठी आपल्यासोबत आहेत मराठी विषयाचे विभाग प्रमुख तथा अभ्यासक, कवी, साहित्यिक आणि विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक, मार्गदर्शक माननीय श्री चंद्रकांत गायकवाड सर। आज सर आपल्यासमोर महाकवी वामनदादा कर्डक या विषयावर आपले विचार मांडणार आहेत। वामनदादा कर्डक म्हणजे केवळ कवी नव्हते, ते दलितांच्या, शोषितांच्या आणि वंचितांच्या मनातील आग होते। त्यांच्या शाहिरीतून, पोवाड्यातून आणि गीतातून समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज त्यांनी उठवला आहे। आम्हाला भीक नको, आम्हाला हक्क हवे आहेत, ही त्यांची गर्जना आजही आपल्या कानात घुमते। वामनदादांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने समाजाला जागे केले। त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली। त्यांची रंगी रंगासारखी गाणी आजही क्रांतीचा संदेश देतात। आज आपले चंद्रकांत गायकवाड सर आपल्याला वामनदादा कर्डक यांच्या जीवन, साहित्य आणि कार्य याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेत। त्यांच्या शाहिरीतून आपल्याला प्रेरणा कशी घेता येईल हे सांगणार आहेत। तर चला, टाळ्यांच्या गजरात आपण माननीय श्री चंद्रकांत गायकवाड सरांना विनंती करूया की त्यांनी आजचे गुरुपुष्प 5वे आपल्यासमोर गुंफावे। आता अशा पद्धतीचा निसर्ग वेगळा, पण त्या निसर्गाच्या बरोबर माणूस दिसणं गरजेचं आहे। आणि म्हणून काही संतांना माणूस दिसतात, म्हणून त्या जगामध्ये तशा आशयाचं असणारं एक गाणं त्यांनी लिहिलं, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे गीत गावे। आता मी सांगितलं संस्कृत सुभाचे, यश, कीर्ती, पैसा या कुठल्याही गोष्टीसाठी मी लिहित नाही, तर माझं साहित्य माणसाचं काही आहे। सर्वसामान्य माणसाचं हेच झालं। आम्ही सहज बोलता वडके सरांनी चर्चा करतो, आपण जे सगळं कार्य कशासाठी करायचं आणि सरांचा प्रामाणिक अशा पद्धतीचा हेतू होता, आपण जे जे करायचं ते लेकरांसाठी करायचं। आता जर आमच्याकडून तुमचं हित झालं तर आपण माणसावर यायला यायचं। की वामनदादा तुमचं काम खूप मोठं आहे आणि या खूप मोठ्या कामाची पावती म्हणून मरेपर्यंत या माणसाला त्याला हाताच्या थोडासा जपण्याचं काम अनेक लोकांनी केलं असं आपल्याला दिसून येतं। अनेक गाणी त्या माणसाला लिहिली, नवाळीचं, शेत हे गव्हाळीचं, शेजारी पिकडोनं साळीचं, लेणं हे माय माझ्या काळीचं। त्याचबरोबर तत्व चिंतन अशा पद्धतीचे तत्वज्ञान सांगणारी गाणी कळू लागले। सगळ्यांना प्रामाणिकपणाचा सल्ला देत असताना एक सुंदर अशा पद्धतीचं गीत केलं, मासोळी गोळी आपल्या पिलाला, खेळ बाबा तू खाली तळाला, वर येसी तर लागशील गळाला। अशा पद्धतीचं समाज व्यवस्थेचं यथार्थ भान असणारा अशा पद्धतीचा हा गीतकार होता। गोदावरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या नामाचा दरवाजा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या पातळीवरती लढाया लढल्या, जे जे संग्राम उभे केले, त्या संग्रामाला यथोचित अशा पद्धतीचा ज्ञान आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम वामनदादांनी केलं। पहा पहा मंजुळा माझ्या भिमरायाचा मला, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, वादळी वाऱ्यामध्ये तोफेच्या वाऱ्यामध्ये पाहिला भीमही रवी लढणाऱ्यामध्ये। अशा पद्धतीची अनेक गाणी लिहित असताना या माणसाने माणसाचं जीवन आपल्या गाण्यात अधोरेखित केल्याचं प्रयत्न। आता माणसाचं जीवन अधोरेखित का करावं? सासूबाईला अशा पद्धतीचं लोकप्रिय आणि प्रत्येकाच्या ओठावरती राज्य करणारं गाणं
सांगते ऐका या चित्रपटातलं या माणसाने अजरामर अशा पद्धतीचं गाणं लिहिलंय असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर येऊ येऊ पाहुणा शंभूचा मेवणा तुझ्याकडे बघून हसतोय ग अशा पद्धतीचं असणारं पंचावती नावाच्या चित्रपटात गाणं चल हरणी तुरु तुरु चिमण्या मुद्दा धुरू धुरू. आता मग चित्रपट सृष्टीमध्ये हे काम करणारा माणूस आणि झगमगाटी अशा पद्धतीची दुनिया सोडून ज्यावेळेला वाळवंट इथल्या वृक्ष असणाऱ्या जीवनामध्ये तो येतो त्याच्यासाठी कारण काय असतं तर भल्या भल्यांना चित्रपट सृष्टीचा मोह कधी सुटत नाही, परंतु हा निष्कांचन असणारा माणूस अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगणारा माणूस असा माणसानं आंबेडकरांसाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. या कामासाठी दादासाहेब गायकवाड नावाचे तत्कालीन त्या काळात एक सहकारी होते बाबासाहेब आंबेडकरांचे. त्यांना ते म्हणाले की हे बघ आम्हाला तुझी गरज चित्रपट सृष्टीपेक्षा जास्तीची गरज या दीनदलित असणाऱ्या लोकांसाठी आहे. त्याच्यासाठी तुझं काम बाबासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी हे केलं पाहिजे. म्हणून एकदा बाबासाहेब आंबेडकर वामनदादा असं म्हणतात की माझे भाषणाचे हजारो कार्यक्रम बरोबर वामनराव तुमचा एकच गीतांचा कार्यक्रम तो एका वेळेला हजारो लोकांचं रसिकांचं मन परिवर्तन करू शकतो. याच्यासाठी तुमचं काम अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीच्या कामात योगदान दिल्याच्यामुळं संबंध महाराष्ट्र वामनदादा खूप डोक्यावर घेतलेला असं आपल्याला दिसून येतं. या माणसाला मूल नव्हतं, या माणसाला बायको नव्हती. हा माणूस अत्यंत विराट अशा पद्धतीचे विरक्त जीवन जगून आपल्या जीवनाची इथे कर्तव्यता करतो किंवा भागवतो असं आपल्याला दिसून येतं. शिष्य कार्य कृत्य व्यवहारिते स्वेतर रक्षिते कांता समित उपदेशी की जे साहित्य यश देतं, जे साहित्य पैसा देतं, जे साहित्य प्रसिद्धी देतं आणि जे साहित्य प्रेमळ अशा पद्धतीचा सल्ला देऊन तुम्हाला मतपरिवार करण्याची संधी देते अशा साहित्यात खरे गुण असले पाहिजे. पण वामनदादांनी या सगळ्या गुणाला फाटा दिला. ना वामनदादांनी यश मिळावं याच्यासाठी लिहिलं, ना वामनदादांनी पैसा मिळावा याच्यासाठी लिहिलं. तर वामनदादांचे शब्द जे आहेत ते सर्वसामान्य माणसासाठी आणि मग वामनदादाचे खूप अशा पद्धतीची भावनारी कविता मला भावनारी कविता या ठिकाणी मी घेतलेली आहे. मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे गीत गावे. मी उल्लेख केला मुद्दाम की मी आतापर्यंत फक्त संत तुम्हाला सांगितले, त्याच्याकडे संत अशा पद्धतीचा होता त्याचं नाव तुकडोजी महाराज होतं. ते तुकडोजी महाराज एका प्रार्थनेमध्ये असं म्हणतात, माणूस द्यावा माणूस द्यावो ही भीक मागता मला माणूस कुठंच भेटत नाही आणि मला माणूस कुठं भेटतो तर सामान्य माणसांच्या मध्ये देव भेटतो. आणि मग माणसासाठी जे लिहिलं जातं ते आजीराम असतं, जे फक्त हवेमध्ये त्या रंगाला लिहिलं जातं किंवा त्याला फक्त आणि फक्त कल्पनेचे पंख लावले जातात ते साहित्य वास्तवाचं भेटणार नसतं. म्हणून संतांनी विचार मांडला तो वास्तवतेचा मांडला, काही महापुरुषांनी विचार मांडला तो महापुरुषांनी याचा मांडला. बघा आता साधीला एक कविता आहे, वामन परी तुझे हातनी आणि म्हणून इथं नवं सगळं काही उगवताना किंवा नवयाची निर्मिती करत असताना त्याला साहित्यामध्ये सृजनशीलता अशा पद्धतीचा शब्द वापरला जातो. त्या सृजनशील असताना अशा पद्धतीचं योग्य माप भेटावं आणि त्या मापाने माणसाचं सुंदर अशा पद्धतीचं जगणं सगळ्याच माध्यमातलं सुखकर व्हावं आणि सगळा समाज सगळा देश एकोप्याने एक दिलाने एका छत्राखाली यावं अशा पद्धतीची मंगल अपेक्षा वामनदादा आपल्या गीतामध्ये करताना दिसतात. वाटचा मोहोळ हे गीत वामनाचे असावा वामन ही मराठीतले काही पुस्तकं हिंदीमध्ये त्यांनी सुद्धा लेखन केलेलं आहे. बोल उठी अर्चन दिल्ली दूर नाही ज्या मोठा अशा पद्धतीचे अनेक पुस्तकं वामनदादांच्या नावावरती आहेत. हजार
हजारो लाखो गाण्याचा एक सृजनशील अशा पद्धतीचा कवी गायक वामनदादा यांची ओळख मी आपल्यासमोर करून दिली. वामनदादा 2004 साली आपल्याला सोडून गेले. अशा या वामनदादाच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी विद्यार्थी परिवाराचे ऋण व्यक्त करून अख्खा महाराष्ट्र नाही तर देश विदेशामध्ये त्यांना ओळखलं जातं. गीताचा बादशाह, गायक अशा पद्धतीचा असणारा हा माणूस. त्यांचं पूर्ण नाव वामन तबाजी कर्डक अशा पद्धतीचं आहे. देशवंडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी झाला. दादा लोककवी ह्या नाव लोकांनी त्यांना दिलेल्या पदव्या आहेत. मग ते काय करायचे? बुद्ध, कवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या इतिहास बदलणाऱ्या माणसावरती आपली कवनं रचायची. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचं ऊर्जा केंद्र होतं. एवढंच नाही तर प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यावरती ऊन लागू नये म्हणून छत्री धरणारा, प्रत्यक्ष सहवास लाभलेला अशा पद्धतीचा कवी गायक होता. या माणसानं कुठलीही शाळा केलेली नाही. ना 1 दिवसाची शाळा केली, ना 2 दिवसाची शाळा केली. घरामध्ये 18-20 वर्ष पद्धतीचं दारिद्र्य होतं. एका आणि मग अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना हा माणूस बाबासाहेब आंबेडकर हजारो घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. असं म्हटलं जातं कदाचित जर तुकोबाचा जन्म झाला नसता तर पंढरपूरचे विठोबा आपल्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले नसते. की विठोबाला जसं तुकोबा रामाने घराघरात पोहोचवलं त्या पद्धतीने बाबासाहेबांना घराघरात पोहोचवण्याचं काम वामनाने अख्खा महाराष्ट्र नाही तर देश विदेशामध्ये त्यांना ओळखलं जातं. गीताचा बादशाह, गायक अशा पद्धतीचा असणारा हा माणूस. त्यांचं पूर्ण नाव वामन तबाजी कर्डक अशा पद्धतीचं आहे. देशवंडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी झाला. दादा लोककवी ह्या नाव लोकांनी त्यांना दिलेल्या पदव्या आहेत. मग ते काय करायचे? बुद्ध, कवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या इतिहास बदलणाऱ्या माणसावरती आपली कवनं रचायची. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचं ऊर्जा केंद्र होतं. एवढंच नाही तर प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यावरती ऊन लागू नये म्हणून छत्री धरणारा, प्रत्यक्ष सहवास लाभलेला अशा पद्धतीचा कवी गायक होता. या माणसानं कुठलीही शाळा केलेली नाही. ना 1 दिवसाची शाळा केली, ना 2 दिवसाची शाळा केली. घरामध्ये 18-20 वर्ष पद्धतीचं दारिद्र्य होतं. एका आणि मग अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना हा माणूस बाबासाहेब आंबेडकर हजारो घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. असं म्हटलं जातं कदाचित जर तुकोबाचा जन्म झाला नसता तर पंढरपूरचे विठोबा आपल्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले नसते. की विठोबाला जसं तुकोबा रामाने घराघरात पोहोचवलं त्या पद्धतीने बाबासाहेबांना घराघरात पोहोचवण्याचं काम चंद्रकांत गायकवाड सरांनी वामनदादा कर्डक यांच्याविषयी खूप सुंदर आणि प्रेरणादायी माहिती आपणा सर्वांना दिली आहे. त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि साहित्य यातून आपल्याला शिकायला मिळाले की शिक्षण आणि स्वाभिमान हीच खरी शक्ती आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री यशवंत बोडके यांनी केले.
तर या प्रसंगी प्राचार्य, सर्व शिक्षक, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या गुरुपुष्पासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनस्वी आभार.